पड़ना इसका खूंखार है, आंखों की पुतली पड़ना चांदी को निभाना किरदार है इसका। इसमें 24 घंटे नजर रखना। आगा भाई, क्या बात की रे? उसने कंप्लेंट वापस ले ली। गिड़गिड़ाया था साहब। बोला ना ताई साहेब. तुला यशवर्धन साहेबांचं घर माहितीये ना? हो. आताच्या आत्ता जा आणि माझ्या आदितीला घेऊन ये. पण मी काय म्हणते ताई साहेब, काही एक बोलू नकोस आणि त्या यशवर्धन साहेबांची बाजू घेऊन तर काहीच सांगू नकोस. ज्या माणसाला मुलगी आपल्या सोबत आहे हे कळवण्याचं सौजन्यही दाखवता येत नाही त्या माणसाबद्दल मला काहीच ऐकून घ्यायचं नाहीये. जा तू आता, निघ आणि घेऊन ये आदितीला. बरं ठीक आहे. मी काय म्हणते ताई साहेब, आदितीबद्दल आपल्याला आता कळलंय ना, आता तरी पटकन 2 घास खाऊन घ्या ना. नाही, ते शक्य नाहीये. जोपर्यंत माझी आदिती, माझी मुलगी मला मिळत नाही, माझ्या समोर येत नाही, तोपर्यंत मी अन्नपणाला हात लावणार नाही. तुम्ही इथे? आदितीला न्यायला आलीये. न्यायला आलीये म्हणजे? तुम्हाला कोण बोललं ती इथे आलीये ते? आणि आत्ता नाहीये ती निघाली मगाशीच. निघून गेली म्हणजे? निघाली म्हणजे ती काल आली होती या भागामध्ये. माझी भेट होताच मी तिला घरी जायला सांगितलं, पण ऐकायलाच तयार नव्हती. बरं, मी कसं बसं गंडवून माझ्या घरी पोचलो तर इथपर्यंत आली माझ्या मागे मागे. पावसात भिजत होती, मग मी घरात घेतलं तिला. मग काय झालं? मग काय, घरात घेतल्यावर तिला काय हवं नको ते बघितलं. बरं, पाऊस खूप होता म्हणून मग इथेच राहिली रात्रभर. सकाळी मी सोडायला येतो असं मी तिला सांगितलं होतं, पण मी सकाळी उठून बघितलं तर गायब. इनफॅक्ट आत्ता मी स्वतः तिला शोधायलाच बाहेर पडलो होतो, पण मला दिसली नाही कुठे आजूबाजूला. मला वाटलं एव्हाना घरी पोचली असेल ती. अहो नाही ना, आणि ती जर रात्रीच इथे आली होती तर रात्रीच फोन करून कळवायचं होतं ना. तिकडे तिच्या काळजीपोटी ताईसाहेबांची काय अवस्था झाली आहे याची तुम्हाला कल्पना तरी आहे का? आदिती सापडत नाहीये त्यामुळे त्यांनी अन्नपाणी पण सोडलंय. नाही, म्हणजे ते चुकलंच माझं. ऍक्च्युली काय झालं, आदिती पहिल्यांदाच इथे आली होती ना, मग तिला काय हवं नको ते सगळं बघायचं होतं. त्या टेन्शनमध्ये मला बाकी कुठल्या गोष्टींचं भानच नाही राहिलं. त्याही भान हरवून बसलेत. सतत नुसतं आदितीची काळजी. त्या काळजीपोटी त्यांनी पोलिसांसोबत रावसाहेबांनाही कॉल केला होता. कुणाला फोन करून काय सांगायचं आणि काय नाही याचंही त्यांना भान उरलेलं नाहीये. ती अजून घरी पोचली नाही म्हणजे कमालच झाली. कुठे गेली असेल? तेच तर माहिती नाही ना. बरं, निघते मी. ताईसाहेबांचे हे सगळं कानावर घालायला हवं. हो.
हॅलो. हॅलो इन्स्पेक्टर साहेब, मी यशवर्धन निखारगे बोलतोय. हां बोला ना साहेब. मैत्रिणी आमच्या मुलीसंदर्भात तुम्हाला फोन केला असेल ना? हो कळवलंय. इनफॅक्ट आमची पूर्ण टीम आता आदितीच्या शोधात आहे. आम्ही सगळे चेकपोस्ट पण चेक केलेत. ज्या अर्थी ती कुठेच ट्रेस झाली नाही याचा अर्थ ती अजूनही सिटीमध्येच आहे. सर प्लीज तुम्ही लवकरात लवकर तिला शोधायचा प्रयत्न करा. काही झालं तरी ती आम्हाला सुखरूप आमच्या घरी परत यायला हवी आहे. आमचाही तोच प्रयत्न असणार आहे. पण तुम्हाला वाईट वाटणार नसेल तर एक बोलू का? नाही सर, बोला ना प्लीज. तुम्ही शहरातील प्रतिष्ठित लोक आहात आणि श्रीमंत सुद्धा, त्यामुळे तुम्ही तुमच्या मुलांची अधिक काळजी घ्यायला हवी. अहो इथे किडनॅपर सामान्य लोकांच्या मुलांना सोडत नाही तर तुमच्या मुलांना सहजासहजी कसे सोडतील? या गोष्टीचा तुम्ही पण विचार करा ना. सर तुम्ही बोलताय ते अगदी बरोबर आहे. आमची चूक आहे, मला पूर्णपणे मान्य आहे. आणि इथून पुढे अशी चूक होणार नाही याची आम्ही नक्की काळजी घेऊ. पण सर प्लीज आत्ता तुम्ही काहीही करून तिला घरी सुखरूप परत आणा. त्या बाबतीत निश्चिंत राहा. थँक्यू इन्स्पेक्टर साहेब. आम्ही तुमच्या फोनची किंवा मग मेसेजची वाट बघतो. ठीक आहे. रुपा कुठे आहे अदिती? मी तुला तिला आणायला पाठवलं होतं ना, ती बाहेरच थांबली का? थांबीच बघते. अहो माझं ऐकून घ्या ना, आदिती माझ्यासोबत नाही आलेली. आली नाही? अशी कशी आली नाही? ती त्यांच्याकडेच आहे असंच कळलं होतं ना आपल्याला. बरोबर आहे तुमचं. मी त्यांच्याकडे गेले त्यावेळी ते देखील हेच म्हणाले की आदिती रात्रभर त्यांच्याकडेच होती. पण त्यानंतर सकाळी नाही, हे शक्य नाही. त्या माणसाच्या बोलण्यावर विश्वास ठेवावा त्या लायकीचाच तो माणूस नाहीये. मी ज्या वेळी त्या माणसावर विश्वास ठेवलाय त्यावेळी त्या माणसाने माझा विश्वासघात केलाय. त्या माणसाला दया माया काहीच माहिती नाहीये कमलाई. आणि आता आदिती त्यांच्याच घरातून गायब झालीये. का ते माहिती नाही, पण आपल्या आदितीच्या बाबतीत ते सगळं खरं सांगतायत असं मला वाटत होतं. काही माणसांच्या बाबतीत दिसतं तसं नसतं रूपा. या सगळ्यात त्यांचा हात असो किंवा नसो, मला माझ्या आदितीची काळजी वाटते. तिला तिला कोणी किडनॅप तर नसेल ना केलं? ताईसाहेब तुम्ही आवरा स्वतःला. तुम्ही समजता ना तसं कदाचित काही घडणार नाही बघा. हा बरोबर बोलतेस तू. नाही, किडनॅप नसेल केलं कोणी, नाहीतर आपल्याला आता एव्हाना फोन आला असता. माझा बदला घेण्यासाठी कुणीतरी आदितीच्या जीवाशी खेळत असेल तर? कमलाई सांग ना, माझी आदिती सुखरूप असेल ना? कुणीतरी तिच्या जीवाचं बरं वाईट केलं तर? ताईसाहेब अहो काहीतरीच काय बोलतात तुम्ही? मी नाही बोलत आहे. माझ्या मनातली भीती हे बोलायला भाग पडते. सतत माझ्या बरोबर हेच असंच सगळं घडत आलंय. प्रत्येक वेळी माझ्या मुलीला माझ्यापासून दूर करण्याचा प्रयत्न केला गेलाय. आजही मी आई आदिशक्तीला हा प्रश्न विचारला, आई आहेस ना तू स्वतः, मग माझ्यातल्या आईची का परीक्षा घेतेस? मी असं काय पाप केलंय की ज्याची शिक्षा मला आई म्हणून भोगावी लागते? शांत व्हा ताईसाहेब. तुम्ही पाप वगैरे काही केलेलं नाहीये. आणि जो कोणी खरं पापी असेल ना तोच तुमचे पाय धरायला येईल बघा. तुम्ही फक्त शांत राहा. तुम्ही स्वतःला असा त्रास करून घेऊ नका. कमलाई मला यातलं काही नकोय. मला फक्त माझी आदिती हवी आहे. माझी आदिती सुखरूप येईल ना? सांग ना कमलाई. माझी आदिती बरी असेल ना? ती भेटेल ना मला? ती येईल ना परत? लवकरच आपल्याला त्या ठिकाणावर जायला पाहिजे. पटकन जाऊया. एकदा येताना जरा लॉक चेक करून ये.
अरे याचा एक कानाचा हडताल ना कायमचाच आहे. चाय दो. मी तुम्हाला म्हणाले होते ना आपल्याला संधी मिळणार म्हणून. आता संधी मिळाली. मी सांगितलेली एकीचं बळ ही गोष्ट लक्षात ठेवून लढायला सुरुवात करा. तू त्या गुंडाला ढकल, तू बेचकीने मार आणि तुम्ही दोघींनी दोरी पकडून पाडा. कळलं? हो. एकीचे बळ मिळते फळ. संधी मिळाल्यावर जीव घेऊन पळ. ये आई आदिशक्ती, मला तुझ्या अस्तित्वाची पूर्ण जाणीव आहे, पण तू आता माझ्या पाठीशी उभी आहेस की नाही मला नाही माहिती. तू म्हणशील की मी असं का बोलतेय, तर याला कारणीभूत या आधी घडलेल्या सगळ्या घटना आहेत. त्या घटना घडल्या आणि
आणि माझा माणसावरचा विश्वास उडाला. जो काही विश्वास आहे तो फक्त तुझ्यावर आहे. आई, तू जे काही दिलंस ते सगळं आनंदानं स्वीकारलं. तू सुख दिलंस, मी हुरळून गेले नाही. तू दुःख दिलंस तरी मी त्याला दोष दिला नाही. पण आता माझ्या मुलीला माझ्यापासून दूर करून माझ्या सहनशीलतेचा अंत बघितला जातोय. माझी मुलगी माझ्यापासून दूर झालेली मी नाही सहन करू शकत. नाही, मी माझ्या मुलीशिवाय जगू शकत नाही. माझी कळकळीची विनंती आहे. आणि मी आदिशक्ती ग्रुप ऑफ इंडस्ट्रीजची मालकीण म्हणून नाही बोलत आहे तुझ्याशी, तर एक आई म्हणून बोलतीये. मी माझ्या मुलीसाठी भीक मागते. माझ्यावर दया कर आणि माझी मुलगी मला परत दे. मला माझ्याकडे पाठवून दे. माझ्या मुलीला परत पाठवून दे. पकडा त्यांना, पकडा. या बाळा. आदिती, तू इथे? त्या काकांनी काही केलं नाही ना? त्यांनी आम्हाला पकडलं आणि या टेम्पोत टाकलं. आम्ही पळायचा प्रयत्न केला, त्यांनी परत आम्हाला पकडलं. बरं, चला या, काळजी करू नका, चला. कुठे गेलीये नक्की? हा बोला ना सर. आमच्या मुलीबद्दल काही कळलं? तुमची मुलगी सापडली. थँक गॉड. थँक्यू सर. सर, माझ्या आयुष्यातली सगळ्यात मोठी गुड न्यूज दिली आहे तुम्ही मला आता. कुठे आहे आणि ती सेफ आहे ना? हो, ती सेफ आहे आणि काळजी करण्यासारखं काहीही कारण नाहीये. बाय द वे, मी तुम्हाला पोलीस स्टेशनला गेलो की पुन्हा कॉल करतो. थँक्यू. थँक्यू सो मच सर. इट्स अवर जॉब सर. बाय. थँक्यू. ओके. कमलाई आदिती सापडलीये. काय सांगताय? हो, खरं सांगतेय. आताच इन्स्पेक्टरचा मला फोन आला होता, ते तिला घेऊन येत आहेत. असं असेल तर देवच पावला म्हणायचं. आई आदिशक्तीने ऐकलं माझं. कमलाई कधी एकदा आदितीला भेटते असं झालंय मला. आई, माझं पिल्लू, माझं बाळ. तुला माहितीये ना, तू समोर नसशील तर तुझ्या आईची कशी तळमळ होते ते. का वागलीस तू असं? का तुझ्या आईला तू अशी सोडून गेली? सांग ना, का? असं कुणालाही न सांगता घराबाहेर पडण्याची काय गरज होती बाळा? मला बाबाची आठवण येत होती म्हणून मी त्याच्या घरी गेले होते. तेव्हा खूप पाऊस होता. त्या पावसात मी भिजले होते. मग बाबा बाहेर आला आणि घरात घेऊन गेला. आणि मी आपल्या घरी येण्यासाठी बाबाची नजर चुकवून त्याच्या घरातून बाहेर पडले. पण त्याच वेळी काही लोक आले आणि जबरदस्तीने
त्यांच्यासोबत मला घेऊन गेले. ऍक्च्युली काही गुंडांनी तिला किडनॅप केलं होतं. मग आई बापानं शोधल्यावर पोरका नाही सापडायची. चल आपण नव्या जोमानं तिला शोधून काढू. बोला साहेब, एवढ्या तातडीने बोलवलं? सध्या कोरोना डॅमेज झालाय, त्यामुळे त्याच्या काही असाइनमेंट तुला करायचे आहेत. सांगा ना साहेब, काय करायचे ते? दादा, ह्या मुलीला कुठं बघितलंय का आमच्या? अहो दादा, एकदा हे फोटो बघून तरी घ्या की. काय चला निघायत ना. हा तर ओ दादा, ओ इकडे. नाही नाही, आम्ही तुम्हाला परत विचारून तारच नाही देणार बघा. फोटो दाखवा. काय झालं साहेब, तुम्ही असं का बघताय? मला सांगा की तुम्ही ह्या मुलीला का शोधताय? तुम्ही नक्की कोण आहात? या मुलीशी तुमचा काय संबंध आहे? अहो, ती आमची पोर आहे. काय? हो साहेब, आम्ही तिचा आई बाबा आहोत. अच्छा, तुम्ही हिचे आई बाबा आहात तर? म्हणजे मी ऍज अ कार्यकर्ता नसून आमदार आहे, रॉकी खासदार आहे आणि किंग बॉस मंत्री आहेत. अहो, काय गरिबाची चेष्टा करताय राव. तुम्हीच तर सुरुवात केलीत. तुम्हाला लोकांना शेंड्या लावायला हाच फोटो मिळाला का? अहो, मी खरं तेच सांगतोय. साहेब, तुम्हाला खरंच काय माहिती असेल तर सांगा, नाहीतर आम्हाला जाऊ द्या. आजच्या दिवसात आम्हाला आमच्या पोरीला शोधून काढायचं आहे. खरं हे आहे, ही मुलगी काही कोटी टर्नओव्हर असलेल्या कंपनीची वारसदार आहे. आणि हे जर तिच्या आईला कळलं ना, तर ती तुमचं काय करेल हे फक्त आम्हीच सांगू शकतो. हा, आणि हे जे तुम्ही काही चालवलंय ना, ते नाटक जरा बंद करा. तुम्हाला जर पोलीस स्टेशनला जायचं नसेल ना, तर इथून सरळ रस्ता पकडायचं आणि इकडे निघून जायचं. हा, तुम्ही ज्या मुलीला शोधताय तिचं नाव आदिती आहे. ती एक प्रसिद्ध उद्योगपती मैत्रेयी सरदेशपांडे निखारगे हिची मुलगी आहे. गेली 6 वर्ष आम्ही तिला तिच्या सोबत बघतोय, त्यामुळे असं फसवणं बंद करा. चला. तुम्ही म्हणताय ते अगदी बरोबर आहे साहेब. त्यांच्या मुलीचं नाव आदिती आहे आणि आमच्या पोरीचं नाव शक्ती आहे. शक्ती ही आदितीचीच बहीण आहे, म्हणजे त्यांचीच मुलगी आहे. काय म्हणाल तुम्ही आता? हो साहेब, आदिती आणि शक्ती सख्या जुळ्या बहिणी आहेत. कसं शक्य आहे? शक्यच नाही. त्या मैत्रीच्या घरातल्या प्रत्येक गोष्टीची खबर आम्हाला असते. तुम्ही आता मिसगाईड करताय आम्हाला. ऍज अ कार्यकर्ता म्हणून मी त्यांच्या घरात राहत होतो. मैत्रीला जुळ्या मुली आहेत मी कधीच कोणाच्या तोंडून ऐकलं नाही, आणि तिच्या नवऱ्याच्या तोंडून तर नाहीच नाही. अव, आम्ही जे बोलतोय ते 16 आणं खरं आहे. फक्त खरी गोष्ट कोणाला माहित नसल्यामुळं आमच्यावर कोणी विश्वास ठेवायला तयार नाही. कदाचित तुम्ही पण नाही ठेवणार. काय अशी काय गोष्ट आहे ती? ही गोष्ट तेव्हाची आहे जेव्हा तुमच्या मैत्री मॅडम पुटुशा होत्या आणि त्याच अवस्थेमध्ये त्या गाडी घेऊन आपली बाहेर पडल्या आणि आमच्या घराजवळ येऊन पोहोचल्या. तर हे सगळं असं घडलंय. त्यांना जुळ्या मुली झाल्या आणि हे फक्त त्यांना आणि आम्हालाच माहिती आहे. इथं त्यांच्यासोबत आधीपासून जी मुलगी राहत होती ती आदिती आणि आमच्या सोबत जी राहत होती ती शक्ती.
दोघी अगदी दिसायला सेम टू सेम असल्यामुळं कोण अदिती आणि कोण शक्ती हे बाहेरच्या लोकांनी माहित नाही. म्हणून आम्ही छाती ठोकपणे सांगतो साहेब, त्यांच्या घरात असलेली मुलगी आदिती नसून आमची शक्ती आहे. तुम्ही सांगताय तो विषय ऐकून शॉकिंग वाटतंय, पण तुमच्या बोलण्यातला खरेपणा नाकारता येत नाही. बोला, तुम्हाला आमच्याकडून काय मदत हवी आहे? आम्हाला आमची पोर हवी साहेब. तुम्ही फक्त आम्हाला त्या मैत्री मॅडमचं घर दाखवा. आम्ही आमच्या पोरीला कधी भेटतोय असं झालंय आम्हाला. सांगतो, सगळं काही सांगतो. तुम्हाला तिच्या घरापर्यंत पोहोचवण्याची व्यवस्था पण करणार, पण आमची एक अट आहे. सांगा की. तुम्हाला तुमची मुलगी मिळाली की तिला ताब्यात घ्यायचं आणि ताबडतोब गावाला निघून जायचं. अहो, त्यासाठीच तर एवढी तंगडतोड करून आलोय आम्ही. तुम्ही पत्ता सांगताय ना? करोना, या गाडीत बसा. हीच ती वेळ आणि हाच तो क्षण. मैत्रीच्या आयुष्याची वाट लावायची संधी समोरून चालून आली. हातातून जाता कामा नये. साहेब, तुम्ही अजिबात काळजी करू नका. तुम्हाला जे अपेक्षित आहे ना तसंच घडणार. काय झालंय माझ्या बाळाला? मग अशी गप्प कायस? असंच काहीतरी कारण असल्याशिवाय तू गप्प बसणार नाहीस. मी बाबावरून बोलले म्हणून रागवलीस माझ्यावर? आय एम सॉरी. यापुढे मी बाबावरून तुला असं नाही बोल. तू बाबावरून बोललीस म्हणून मी नाराज झाले हे तुला कसं कळलं? कारण तो तुझा बाबा असला तरी मी तुझी आई आहे ना. तुझ्या मनात काय चाललंय हे मलाच माहिती असणार. पण तुझ्या मनात कधी काय चालू आहे हे कधीच कोणाला माहिती नसतं ना. असं का बोलतेस? मी त्या गुंडांच्या तावडीतून सुटून आले म्हणून तू खुश होशील असं मला वाटलं होतं, पण नाही. तू बाबाचा विषय काढलास आणि पुढे काय घडलं ते तुला माहितीच आहे. मग तुला जे माहित नाहीये ते मी तुला सांगते. त्यामुळे तेव्हा मी असं का वागले होते हे तुला कळ, आणि कदाचित आईचं मनही कळ. तुम्हाला हवं असलेलं तुमच्या मुलीचं घर इथेच आहे. तुम्ही आता उतरू शकता. तुम्हाला जे काही सांगितलंय ते नीट लक्षात आहे ना? तुम्ही आजच्याच तुमच्या त्या मुलीला घेऊन गावाला निघून जाणार आहात. होय साहेब. आणि जर का असं घडलं नाही तर मग या घरातनं माझं मयतच बाहेर पडलं म्हणून समजा. तसं पण ती आमच्या घरातनं गेल्यापासून आम्ही जगायचंच विसरलोय. तर मग मरायला काय हरकत आहे ना? तुमच्या भावना आम्ही समजू शकतो, पण इथे आता आपल्याला तेच घडायला हवं जे आम्हाला अपेक्षित आहे. नक्की तुम्हाला काय म्हणायचंय साहेब? तुमच्या मुलीच्या बाबतीत ज्या तुमच्या भावना आहेत त्याच भावना त्या मैत्रीच्या असणार आहेत. तुम्ही अजून तिला नीट ओळखलेलं नाही. तुम्ही इथे जीव द्यायची भाषा करताय, पण ती एखाद्याचा जीव घ्यायला पुढे मागे बघणार नाही. त्यामुळे जे काही बोलताय, जे काही करताय ते नीट आणि सांभाळून. तुम्ही तिच्याकडे तिच्या काळजाचा तुकडा मागायला चाललाय, जो ती सुद्धा सहजासहजी सोडणार नाहीये. ती फक्त त्यांच्याच काळजाचा तुकडा नाही साहेब, या आमच्या पण काळजाचा तुकडा आहे. त्यांनी जन्म